महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुणबी संबोधावं अशा रीतीने असणारा जी.आर. जाहीर केला आणि अशी टिमकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला. मी दुर्दैव असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं. समिती होती, समितीलाही फसवलं होतं. ज्युडिशियल कमिटी होती, शिंदे होते, त्यांनाही फसवलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज, जरांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. ती भूमिका शासनाने घेतली नाही. तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी.आर. काढला, त्या जी.आर.च्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने सर्वच राजकीय पक्ष, मग तो एनसीपी असेल, अजित पवारांचा असेल किंवा शरद पवारांचा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही, पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की (17/10/2023) रीट पिटिशन नंबर 4476 of 2002 जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मार्लापार्ले आणि ए.एस. बग्गा या दोघांनी दिलेला आहे. या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा 13 मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचून दाखवतो, कारण का ते महत्त्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. इफ द इम्पंज decision which is based on sole document is accepted in the instance case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi dash other backward classes, and this would result in nothing short of social absurdity. The original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant, and at no point of time their veracity was challenged by the respondent number 3 before the committee. The decision of the committee
validating caste claim of respondent number 3 is without reason and the conclusion arise in the impunged decision totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 18/10/2001, the committee is quasi-judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly erroneous on this account as well, and such finding, without setting out the reason thereof, are ab initio void. आता या निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही. त्याच्या अगोदरच्या पॅराग्राफमध्ये कुणबी ही काही जात नाही, तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे. जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं, फसवलेलं आहे. जरांगे पाटील आंदोलनात बसले होते, सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही, त्यावेळेस हा GR बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही, एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे. आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील. आणि जिथे 2006 साली निर्णय आलेला आहे, तर ह्या 2006 सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं, ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही. फार तर रिव्ह्यू पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन हे 2 त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का, फसवलत का, याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे. हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसींना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावे लागतील, बैठका घ्याव्या लागतील. आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं, प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचार करावा की राजीनामा द्यावा भुजबळांनी असं वाटतं तुम्हाला? नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेले. आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की न द्यायचा, हा त्यांनी ठरवला पाहिजे.
आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही, परंतु मनोज जरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण विखे पाटलांचा की GR मध्ये आम्ही चेंजेस पण आणू शकतो. मग आपल्याला या प्रश्न संदर्भात असा आहे, GR मोठा की जजमेंट मोठं? जजमेंट मोठं. त्याच्यामुळे जजमेंटनी एकदा असं म्हटलं की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही, असं ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार? हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीना राहू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटते. पण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी 2 मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट, या गॅझेटचा बाबतीत किती परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक आहे? अजिबात नाही. याचं कारण की हे दोन्हीही गॅझेट जे आहे ते 20 सालचे गॅझेट्स आहेत, परंतु 1930 साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये SC आणि ST यांच्या असणाऱ्या 2 वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण SC आहे आणि कोण ट्रायबल आहे. तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा GR त्यावेळेस निघाला नाही. त्याच्यामुळे 1930च्या अगोदरची जी आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुळात जरांगे पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये येणार, मुळात याच संविधानाला धरून आहेत का? या मागण्या पूर्ण करण्यासाठी आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन तयार? मी असं आता आपल्या समोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मार्ला पार्ले आणि बगाजी यांचं जजमेंट मी असताना आपल्या समोर वाचून दाखवलं. पॅराग्राफ 13 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत, कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय, तसाच निर्णय घेतलाय, कायद्याच नाव पुढे केलं जातंय सरकारकडून. मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे. हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे असणारं मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे. नाही, याच्यामध्ये न्यायालयाच्या मार्फत दबाव आणून हे आंदोलन त्यांनी प्रयत्न केला तर सरकारने. तुम्ही फक्त भाजपचं नाव घेताय. सरकार महायुतीचं सरकार आहे. मग त्यातले जे 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही? काय मी याचं करत नाही कारण का त्यांना गंडवलेलं आणि फसवलेलं आहे. पण मग त्यांनाही कळत नाही. त्यांना कळालेलंच नाही. काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला GRचा अभ्यास करावा लागेल. याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं नाही असं म्हणायचं? ते मला माहित नाही. राष्ट्रवादीची जो जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे. जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात, मनोज जरांगेंसोबत देखील एक ऍडव्होकेटची टीम असते, त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी असं मी जजमेंट वाचून दाखवलं, कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं, पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं
2006 या AR मध्ये कोट झालेला आहे, तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहेत असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुल स्टॉप केलेला आहे. त्याच्या पुढे जाता येत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मगाशी मी जे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असं आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असणारी परिस्थिती आहे. बोलला सुद्धा होता म्हणजे ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता. त्यावेळेची तुमची ही भूमिका माझी ती यावेळची भूमिका आणि ती आजही भूमिका आमची. तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरीही सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी वाटत नाही का आपल्याला? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि जसा वेळ जाईल तसतसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होतं कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे सर हा जो मोहळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला बोल कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करण्याची फळी तयार केली जाणार आहे. आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधनं उभं राहणारच. ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये. आता या मार्लापार्लीच्या निर्णयाप्रमाणे स्क्रुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या निर्णयाप्रमाणे. त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला डावलून व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते. जे शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढल्यात आणि हा जो GR निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या असे याच्यामध्ये जर वंशावळ सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात यावे असे स्पष्ट दिले. जर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या म्हणजे तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील. आम्ही तुम्हाला असं जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणतं की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही. कुणबी हा कुणबीच पण सर्वच मराठी कुणबी आहेत असं नाही. तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेटवरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागतं. आता शिंदे समितीनं जे 2.5 वर्षात जे काम केलं सर 7,000 गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि 2,500 पैकी जर 8,000 फक्त व्हॅलिड होत असतील 2.5 लाखापैकी 8,000 फक्त व्हॅलिड होत आहेत मग याला काय म्हणायचं? फसवेगिरी याला फसवेगिरी. विकास करायचा नाही ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही. शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उत्तीर्ण झाला की तुला नोकरी लागली. त्याच्यामध्ये त्याचं 30 वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझे 30 वर्ष झाले आता तू नोकरीला अनफिट आहे म्हणून मोकळं व्हायचं. म्हणजे थोडक्यात हे जे आरक्षण दिले ते कायद्यात टिकणार नाही. बिलकुल टिकणार नाही. एक प्रश्न असा आहे की
आंदोलन ज्या वेळेला सुरू होतं तर पहिले 4 दिवस ना सरकारचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला का? कारण ज्या पद्धतीनं कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणत होते तुम्ही निर्देश द्या, तुम्ही हे द्या, अशा पद्धतीची जी आर्ग्युमेंट करत होते. दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॉलिटिकल लिडरशिप राहिलेलीच नाहीये. डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पॉलिटिकल लिडरशिपच राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे. पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही. पण तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल? सरकारबद्दल बोलतो. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.